जवाच्या घरी सासू आली. सासू पूजा. काय आल्यानंतर हो? बघा काय होते तर बाहेर आहे ना. काय लेकीच्या मम्मी घरामध्ये कुठे कशी गेली? बोलते. मला काय माहिती. इकडं बघितलं इकडं नाही. अरे सासूबाई तुम्ही गेला नाहीत अजून? हा जायचंच आहे आता. कुठं जायचंय? माझी आई इथंच राहणार आहे आजपासून. ती कुठं जाणार नाही काही नाही. आणि मग तिकडं घरी त्यांच्या? घरी कोण तिला सांभाळायला राहील ना माझ्यापाशी. बर पण मम्मी कुठे? मम्मीला बोलू ना. अहो म्हटलं ना मम्मी मला नाही माहिती नाही कुठं गेल्यात. मग गेली कुठे? मी बराच वेळचं शोधतोय तिला. आणि ते आता तिकडे होत्या ना बसलेल्या कुठं? तिकडच्या दाराला. हा का? हा बरं बरं ठीक आहे बघ. काय काम होतं त्यांच्या जवळ? काय नाही दिसले नाही म्हणून विचारलं मी. बाकी काय? दिसली नाही कुठं जाणार आहे का? काय झालंय आज? काय असं काय चेहरा केला आज? काय झालंय काय आज? काही नाही झालं हो. ती थोडी तब्येत खराब आहे माझी. बर बर. ती मम्मीलाच शोधतोय मी किती वेळ झाला. ती सापडतच नाही मला. अहो कुठे काय काम आहे त्यांचं? का शोधताय तुम्ही? अगं पेमेंट झालंय माझं. ते पेमेंट द्यायचं होतं तिच्याकडे. बरं माझ्याकडे द्या पेमेंट. नाही तिच्याकडेच देतो ना. का बरं? मी आहे ना आजपासून माझ्या हातात द्यायचा पगार. अगं द्या. हो. तुम्हाला द्यायचंय का नाही? आता इतके वर्ष झाले मी तिच्या हा इतके वर्ष दिले ना आता आजपासून माझ्या हातात द्यायचा. राहू दे देतो मम्मीकडेच मी. राहू दे. तुम्हाला नाही द्यायचा का? कमी जाऊ घरातून निघून. हे असं असेल तर मला सांगा मग. काय फालतूपणा लावलाय काय आता फालतू निघून पण जातो माझा काय? हक्क आहे का नाही? काही काय आलं का द्यायचं आईकडे सगळं? मग मला बायको म्हणून आणलीच कशा लग्न करून? अगं पण मी कित्येक वर्ष झाले मी आईकडेच पेमेंट देतोय. पण आता इतक्या वर्ष देत होते आईकडे. आता बायको आली ना बायकोकडे द्यायचं ना. द्या. हा माझ्या पुरीचा काय हक्क आहेच का नाही? का नुसतं तिला करून घालायलाच आणून ठेवलं नाही तर जाते मग मी घेऊन. बरं घे चल. ते मम्मीकडे दे. तूच दे तुझ्या हाताने आता. मी कशाला देऊ? घरात खर्च लागणार आहे ना माझ्याकडे ठेवते मी. बरं ठेव पण लॉकरला ठेव हं माझ्या. कळतं तेवढं मला. हा जा आता चहा बी टाक जरा. तुम्ही खाल्लं की नाही? जेवले की नाही? कायचं जेवण झालंय आता तुमच्या घरात? पोरगी मै 2 जीवाची जरा बी लक्ष देत नाही काय नाही. तिला सकाळीच मी दवाखान्यातून जाऊन आणलंय.